शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काही कुरबुरी अद्यापही कायम आहेत आणि त्या निमित्तानं नवा तपशील समोर येतोय। मुंबईमध्ये शिवसेना भाजपचं काही ऐकत नाही। 150 जागांवर दोन्ही गटांमध्ये जरी एकमत झालेलं असलं तरीही दोन्ही पक्षांच्या निवडणुकीची संयुक्तरित्या युतीची घोषणा अद्याप झालेली नाही, कारण एकनाथ शिंदेंनी आपल्याला किमान 25 जागा मुंबईमध्ये हव्याच असा आग्रह धरलेला दिसतोय। सुरुवातीला 125 जागा मागणारे शिंदे आता 85 पर्यंत आले आहेत, हे इथे नमूद करावं लागेल। एकनाथ शिंदे ज्या वेळेला 85 जागा मागतात तेव्हा त्यांचा तर्क काय असतो हेही लक्षात घ्या। गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2017ला जेवढ्या जागा ठाकरेंना मिळाल्या होत्या, अर्थात तेव्हा शिवसेना एक होती, त्या शिवसेनेला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्या सगळ्या जागांवर धनुष्यबाणाच्या नात्यानं एकनाथ शिंदेंनी दावा केलाय। एकनाथ शिंदेंना ते सर्व 84च्या 84 नगरसेवक आपलेच असावेत असं वाटतंय आणि म्हणून त्यांनी किमान 84 अधिक 85 अशा स्वरूपाची मांडणी केलेली आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, 84 जागा, 85 जागा, 125 जागा या सगळ्या जागांचे आकडेच फक्त बदलतात। शिंदेंच्या पदरात नक्की किती जागा पडणार आहेत? नक्कीच प्रसाद सर, याबाबत ज्या त्या दोन बैठका झाल्या आहेत, तिसरी बैठक अजून बाकी आहे। आतापर्यंत 150 जागांवरती जी आहे ती चर्चा झाली आहे आणि त्यावर जर आपण पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांना 84 जागा हव्यात, कारण त्यांनी भाजपकडे 84 जागांची मागणी केली आहे, पण भाजपकडून त्याला जो आहे तो पूर्णपणे ठामपणे जो तो नकार देण्यात आला आहे। त्या आम्ही ज्यावेळेस निवडणूक झाली होती 2017ला, आमचे जेव्हा मागे निवडणुकीमध्ये आमचे 84 नगरसेवक निवडून आले होते, त्यामुळे आम्हाला त्याच जागा हव्यात। त्यामुळे त्या जागांवरती शिंदे आग्रही आहेत, पण मात्र भाजपकडून त्यावर ठाम जो आहे तो नकार दिला जातोय, कारण भाजप असं सांगतंय की तेव्हा तुम्ही जिंकल्या होत्या त्यावर आणि आताची परिस्थिती मात्र वेगळी आहे आणि जेव्हा तुम्ही जे ते शिवसेना स्थापन केली, जी दुसरी शिवसेना, बिलकुल याच्यातला एक मुद्दा मी पटकन घेतो महेंद्र, आणि त्या अनुषंगाने तुम्ही माहिती द्या। जर समजा आपण शिवसेना भवन असलेला वॉर्ड नजरेसमोर आणला तर तिथे लढाई कशी झाली होती? ती होती शिवसेना विरुद्ध मनसे विरुद्ध भाजपा, आणि या सगळ्या लढाईमध्ये निवडून येण्याच्या बाबतीमध्ये विशाखा राऊत विजयी ठरल्या। आता विशाखा राऊत यांची जागा शिंदेंना हवी आहे। शिंदेंकडे त्याच्यासाठी उमेदवार आहे का, आणि भाजपच्याकडे त्या निमित्तानं पर्याय आहे का? कारण जो भाजपचा उमेदवार होता तो आता उद्धव ठाकरेंच्या सोबत जाऊन आमदार झालेला आहे। नक्कीच प्रसाद सर, याच अनुषंगाने जे आहेत ते एकनाथ शिंदे हे 84 जागा ज्या आहेत त्या मागे आपण जिंकल्यात त्या मागतात, कारण शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष झाला तर ठाकरेंचे जे ते नगरसेवक निवडून देतील आणि शिंदेंना नुकसान होईल अशी ती शिंदेंची मागणी, आणि त्या मागणीला जे आहेत ते भाजपकडून नकार येतोय, कारण त्या जागेवरती भाजप जे ते एकूण जागेंवरती आपले 82 नगरसेवक निवडून होते, त्याच 82 जागा मागते। मात्र या सगळ्या संदर्भात अद्यापही चर्चा चालू आहे। तिसरी जी बैठक आहे ती लवकरच होईल आणि ज्या 150 जागांवर चर्चा झाली आणि 77 जागांवर जी चर्चा उरली आहे त्या सगळ्या चर्चांवरती शेवटची जी बैठक असणार आहे, तिसरी बैठक असणार आहे, त्या बैठकीत जागांवरती पूर्ण चर्चा होईल आणि त्यानंतर बिलकुल महेंद्र आपण जोडलेले राहा। पुढे एक आणखी बातमी आहे ज्याच्या संदर्भात तुमच्याकडून अधिक तपशील हवा आहे, ती बातमी आपण पटकन पाहणार आहोत। ती बातमी आहे भारतीय जनता पार्टीनं निवडणूक लढण्याच्यासाठी केलेल्या तयारीच्या संदर्भातली। अर्थातच त्यातला पहिला मुद्दा असा उपस्थित राहतो की भारतीय जनता पार्टी किती ताकदीनं मैदानात उतरतीये। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपानं पूर्ण तयारी केली आहे आणि त्या अनुषंगानं निवडणूक समितीची घोषणा सुद्धा झाली आहे। या निवडणूक समितीमध्ये 20 जणांचा समावेश आहे। त्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हा एक केंद्राचा प्रतिनिधी या नात्यानं चेहरा आहे। त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त आमदार प्रवीण दरेकर सुद्धा त्यात आहेत। मुंबई महानगरपालिकेच्यासाठी लढल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या यादीमध्ये विनोद तावडे सुद्धा आहेत। अमित साटम हे तर स्वाभाविक आहे, ते मुंबईचे विद्यमान अध्यक्ष आहेत। त्याच्या जोडीला मंत्री आशिष शेलार,
महाराष्ट्राचे विधिमंडळातले सध्या विधानसभा अध्यक्ष नात्याने जबाबदारी असलेले पण पक्षात स्थान प्राप्त असलेले मुंबईचे नेता म्हणून राहुल नार्वेकर आहेत। त्यांच्या जोडीला मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत आणि आमदार अतुल भातखळकर आहेत। अतुल भातखळकर हे दीर्घकाळापासून मुंबई भाजपाच्या निवडणूक यंत्रणेचं संचालन करत आले आहेत। त्यांचा हा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांना या समितीमध्ये ठेवण्यात आलंय। पटकन एकदा महेंद्र जोइल यांच्यापर्यंत पोहोचूयात। महेंद्र जोइल, ही जी काही 20 जणांची समिती आहे त्या समितीला उत्तर देण्याच्यासाठी शिंदेंनी काही माणसं नेमली आहेत का? ती कोण आहेत? प्रसाद सर, या संदर्भात जे ते अद्याप काही एवढी माहिती नाही आहे। मात्र या ज्या 20 जणांच्या यादीमध्ये शिंदेंचं काय रणनीती असणार आहे किंवा शिंदे या संदर्भात काय करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ह्या सगळ्या संदर्भात भाजप कुठेतरी निवडणुकीच्या प्रचारात अग्रेसर आहे आणि त्याच अनुषंगाने ही जी 20 जणांची जी यादी आहे ती तयार करण्यात आली आहे। आणि अतुल भातखळकर हे पश्चिम उपनगर आहे, मुंबई उपनगरात यात जे आहेत ते अग्रेसर आहे ते पाहायला मिळतात। आणि तिकडे मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे जे मतदार आहे, उत्तर भारतीय मतदार असतील, परप्रांतीय जे मतदार असतील, त्या या सगळ्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जे ते खंबीरपणे उभे राहून नगरसेवक निवडून आणतील या अनुषंगाने अगदी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात। मला पटकन अगदी 30 सेकंदामध्ये सांगा, याच्यामध्ये ज्या 20 जणांची नावं आहेत त्याच्यामध्ये एखादा उत्तर भारतीय हिंदी भाषिक माणूस आहे का आणि कोण आहे? प्रसाद सर, यामध्ये जर पाहायला गेलं तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस आहेत ते विनोद तावडे असतील आणि मुंबईचे भाजपचे सध्याचे अध्यक्ष आहेत ते अमित साटम, आशिष शेलार आणि राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर या सगळ्या बड्या नेत्यांची नावं आहेत। त्यामुळे ठीक आहे, जर पाहायला गेलं तर पियुष गोयल हे मुंबईकरच आहेत यामध्ये, विनोद तावडे बिलकुल बिलकुल महेंद्र, प्रश्न हा मुंबईतल्या हिंदी भाषिकांना भारतीय जनता पार्टी कसा संवाद संपर्क करणार हा होता। आपण या निमित्तानं परत बोलत राहू। धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी।